वसई विरार परिसरात डासांमुळे रहिवाशी त्रस्त। वसई विरार शहर महानगरपालिका परिसरात सध्या संध्याकाळी 7 नंतर रस्त्यांवरून फिरणे, बिल्डिंगच्या घरच्या किंवा बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये बसणे फारच त्रासदायक व आजारांना आमंत्रण देण्यासारखे झालेले आहे। गेल्या 10-15 दिवसापासून मच्छरांचे प्रमाण फारच वाढले आहे। घराचा दरवाजा उघडणे म्हणजे मच्छरांना आमंत्रण देण्यासारखे आहे। दरवाजा उघडताच असंख्य मच्छर आपल्या घरात घुसतात। त्यानंतर संपूर्ण रात्र झोपणे अवघड होते। रस्त्यांवरून चालणे किंवा 2 व्हीलरवरून फिरणे, बिल्डिंग कंपाऊंड मध्ये बसणे, गार्डन मध्ये बसणे फारच त्रासदायी झालेले आहे। असं सर्व होण्यामागचं कारण जनतेला अजूनही कळत नाही। महानगरपालिका यावर उपाय शोधत आहे का, हा प्रश्न जणू त्यांना पडलेला आहे। दरवर्षी थंडी येते तेव्हा मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो, परंतु ह्या वर्षी काही जास्तच प्रादुर्भाव वाढलेला आहे। महानगरपालिका फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी नियमित करत आहे। महानगरपालिका औषध फवारणी देखील करत आहे, तरीही मच्छरांचे साम्राज्य का वाढत आहे? गटारात जमलेले डबक्याप्रमाणे पाणी आणि गटारात जमा झालेला गाळ यावरती लक्ष कमी झाले आहे का? किंवा औषधांची क्वालिटी घसरली आहे का? किंवा अजून काही कारणे आहेत, ते अजूनही जनतेला समजत नाही। काही ठिकाणी महिला वर्ग उघडपणे बोलू लागले आहेत की प्रशासकीय राजवटीमुळे हा सर्व त्रास आमच्या वाट्याला आलेला आहे, आम्ही कोणाकडे दाद मागावी, सध्या हेच आम्हाला कळत नाही, अशी चर्चा सर्वत्र चालू आहे।